Good afternoon, students. Today we see the introduction of our C programming language. In last lecture, we see the history of our C language and who invented that C language and features and advantages and disadvantages of C language. So, come to the point. Today, we know that C is a structure programming language. Means we have the various structure which are built in the C language. And also the once know C is developed by Denis Ritchie. Who is the scientist of C? C is developed or invented by the scientist Denis Ritchie. C supports functions that enables easy maintainability of code by breaking large files into the smaller modules. Means in C we have the various small modules which are the nothing but the various small structures. So C is also known as the structure programming language. In C there is the comments. Comments means what? Comments means the information about the programs in C. C is a powerful language, you know. C programs built from आता ॲक्च्युली सीमध्ये जे काही आहे सीमध्ये जे सी प्रोग्रॅम्स कशापासून बनतो आहे तर तेच तुम्हाला सी कंपायलरनी काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यापासून तो सी प्रोग्रॅम बनतो आहे. तर सी प्रोग्रॅम्स बिल्ड फ्रॉम व्हेरिएबल्स, टाईप डिक्लेरेशन्स, फंक्शन्स, स्टेटमेंट्स अँड एक्सप्रेशन्स. मीन्स सी प्रोग्रॅम हा कशापासून बनलेला असतो तर एखाद्या सी प्रोग्रॅममध्ये काय काय असतं? व्हेरिएबल्स असतात, फंक्शन्स असतात, स्टेटमेंट्स असतात आणि एक्सप्रेशन असतात. आता इन डिटेलमध्ये आपल्याला हे सर्व बघायचं आहे, पण एक सिम्पल सी प्रोग्रॅममध्ये व्हेरिएबल्स असतात, फंक्शन्स असतात, स्टेटमेंट्स असतात आणि एक्सप्रेशन असतात. मग काय आहे हे? तर पहिल्यांदा आपण एक सिम्पल सी प्रोग्राम बघूया. व्हॉट इज अ सॅम्पल ऑफ सी प्रोग्राम? हॅश इन्क्लूड stdio.h इंटीजर मेन अँड इन द ब्रॅकेट्स. एका सी प्रोग्रामसाठी फक्त ह्या आणि ह्याच ब्रॅकेट्स यूज करायचे आहेत. दॅट इज कॉल्ड एज स्टार्टिंग ब्रॅकेट्स अँड द एंडिंग ब्रॅकेट्स. म्हणजे स्टार्टिंग आणि एंडिंग ब्रॅकेटमध्ये जे काही तुम्हाला एक्सप्रेशन्स लिहायचे आहेत, जे काही स्टेटमेंट्स लिहायचे आहे ते त्या ब्रॅकेट्समध्येच असतात, स्टार्टिंग आणि एंडिंग ब्रॅकेट. आता आपण पाहूया की सी प्रोग्राम कसा स्टार्ट होतो. फर्स्ट लाईन आहे तुमची हॅश इन्क्लूड stdio. का आहे हॅश इन्क्लूड? हॅश इज द सिम्बॉल. इन्क्लूड मीन्स टू इन्क्लूड. इन्क्लूड मीन्स समावेश करून घ्या. इन्क्लूड stdio.h. stdio.h मीन्स काय? स्टँडर्ड इनपुट आउटपुट फाईल. स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. हेडर मीन्स जी फर्स्टला येते ती हेडर फाईल. std मीन्स स्टँडर्ड, आय मीन्स इनपुट, ओ मीन्स आउटपुट, डॉट एच मीन्स फर्स्ट तुमचा जो सीचा प्रोग्राम आहे तो कधीही ह्याच लाईनपासून चालू होणार आहे. कुठला? हॅश इन्क्लूड stdio.h मीन्स इन्क्लूड करा. तुम्ही एक सीचा प्रोग्राम करताच कशासाठी तर तुम्ही एक काहीतरी इनपुट देत असता तुमच्या कम्प्युटरला आणि तुम्हाला काहीतरी आउटपुट एक्सपेक्टेड असतं. मग अशा अशा प्रकारे तुम्हाला ही हेडर फाईल ही मस्टली इन्क्लूड करायचीच आहे. मीन्स हॅश इन्क्लूड stdio.h integer main. Your C program starts from the which function? The main function. And main function returns the various data types, that is integer, void. But by default we write the void data type. Void means nothing, null data type. When your programs return the integer value means whole number, then only you write the integer, that the keyword integer before the main. Main is your starting function of your C program, and there is after main there is the brackets. Which brackets? These are the curly brackets. This is the starting brackets and lastly ending brackets. And starting and ending brackets, there are the statements which are we express in a C program. Okay, what do you mean by header file? We deeply see the header file. The files that are specified in the include section. Include means to include. इन्क्लूड करणे म्हणजे समावेश करून घ्या. इज कॉल्ड ॲज अ हेडर फाईल.
दीज आर द प्री कंपाइल फाईल्स दॅट हॅज सम फंक्शन डिफाईन इन देम. फक्त एवढीच एक हेडर फाईल आपल्याला इन्क्लूड करायची आहे का सी प्रोग्राममध्ये? तर नाही. तर सी प्रोग्राममध्ये आपण इनपुट करतो, आउटपुट करतो, मॅथमॅटिकल फंक्शन्स घेतो, स्ट्रिंगचे फंक्शन घेतो. तर त्यासाठी सेपरेट हेडर फाईल्स आपल्याला नंतर इन्क्लूड करायचे. पण जी पहिली जी आहे हॅश इन्क्लूड stdio.h ही कंपल्सरी तुम्हाला ही फर्स्ट लाईन किंवा ही फर्स्ट फाईल ही इन्क्लूडच करायची आहे. त्याशिवाय तुमचा सीचा प्रोग्राम रनच होत नाही. दीज आर द प्री कंपाइल फाईल्स दॅट हॅज सम फंक्शन्स डिफाईन इन देम. प्रत्येक हेडर फाईलला त्याचं एक स्वतःचं मिनिंग आहे की जे तुम्हाला सी कंपायलरनी प्रोव्हाइड करून दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे ते आपण सी प्रोग्राम्समध्ये यूज करणार आहोत. वी कॅन कॉल दिस फंक्शन इन अवर प्रोग्राम बाय सप्लाईंग पॅरामीटर्स. म्हणजे त्या प्रोग्राममध्ये जेव्हा आपण इन डीपली जेव्हा 1 by 1 सीचे जे वेगवेगळे फंक्शन्स बघणार आहोत त्यावेळेला हे पॅरामीटर ही कन्सेप्ट तुम्हाला त्यावेळेला कळून जाईल. म्हणजेच हेडर फाईल इज गिवन अँड एक्सटेन्शन .h. कुठलेही हेडर फाईल जर तुम्ही इन्क्लूड करत असाल तर त्याचं एक्सटेन्शन येतं तुमचं .h. आणि तुमचं काय आहे? सी सोर्स फाईल आहे, म्हणजे सी प्रोग्राम फाईल आहे. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये एखाद्या सीचा प्रोग्राम जेव्हा सेव्ह करता तेव्हा त्याला काय एक्सटेन्शन लागतं? .c. तुम्हाला नाव कुठलंही द्यायचं असेल सी प्रोग्रामचं तर तुम्ही देऊ शकता, पण त्याला एक्सटेन्शन कुठलं लागणार आहे? .c हे एक्सटेन्शन लागणार आहे. म्हणजे सी सोर्स फाईल म्हणजे एखादा सीचा प्रोग्राम जेव्हा तुम्ही कम्प्युटरच्या मेमरीमध्ये जेव्हा स्टोअर करता त्यावेळी त्याला एक्सटेन्शन कुठलं लागतं? .c हे एक्सटेन्शन लागत असतं. नंतर आपण पाहूया आपलं मेन फंक्शन. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुमचा सीचा प्रोग्राम हा कशापासून स्टार्ट होतो? तर मेन फंक्शनपासून. दिस इज द कंपल्सरी फंक्शन. दिस इज द एंट्री पॉईंट ऑफ युअर सी प्रोग्राम. व्हेन द फाईल इज एक्झिक्युटेड द स्टार्टिंग पॉईंट इज द मेन फंक्शन. जेव्हा तुमची फाईल एक्झिक्यूट होते, कुठलेही सी प्रोग्रामची फाईल जेव्हा एक्झिक्यूट होते त्यावेळेला तुमचा प्रोग्रामचा स्टार्टिंग पॉईंट कुठला असतो? तर मेन फंक्शन हे असतं. फ्रॉम मेन फंक्शन द फ्लो गोज ॲज पर द प्रोग्रॅमर्स चॉईस. मग नंतर मेन फंक्शन नंतर जेव्हा प्रोग्रॅमरला काय करायचं आहे त्या प्रोग्राममध्ये हे प्रोग्रॅमर ठरवत असतो की त्याला सीचा प्रोग्राम कशासाठी करायचा आहे. पण कुठलाही सीचा प्रोग्राम असो, कितीही लाईन्सचा सीचा प्रोग्राम असो, पण तुमचा सीचा प्रोग्राम हा स्टार्ट कशापासून होतो? तुमचा मेन फंक्शनपासून स्टार्ट होतो. सो देर आर मे नॉट बी अदर फंक्शन्स रिटन बाय द युजर इन अ प्रोग्राम. मेन फंक्शन इज कंपल्सरी फॉर एनी सी प्रोग्राम. म्हणजे मेन फंक्शन हे सी प्रोग्राममध्ये लिहिणं हे कंपल्सरीच आहे आणि त्याची जागाही काय आहे? स्टार्टिंग पॉईंटच आहे. कुठंही तुम्ही मेन फंक्शन लिहू शकता का? नाही. तर तुमचा सीचा प्रोग्राम हा कशापासून स्टार्ट होणार आहे हे नीट लक्षात घ्या. तर तुमचा सीचा प्रोग्राम हा कशापासून स्टार्ट होणार आहे? मेन फंक्शनपासून. आता ॲक्च्युली आपल्याला सीचा प्रोग्राम बघूया. कसा रन होतो सीचा प्रोग्राम? टाईप एनी सी प्रोग्राम. कुठल्याही कॅल्क्युलेशन्सवर किंवा काहीही तुम्हाला प्रिंट करायचा असेल सीचा प्रोग्राम तर तुम्ही तो करू शकता. म्हणजे त्यासाठी तुम्ही सीच्या एडिटरवर जाऊन तो तुम्हाला काय करायचा आहे? प्रोग्राम टाईप करायचा आहे. नंतर तो तुम्ही काय करणार आहात? सेव्ह करणार आहात. आता तुम्हाला जेव्हा सीचा एडिटर दाखवण्यात येईल त्यावेळेला तुम्हाला जो कळेल की सीचा प्रोग्राम कसा टाईप करायचा आणि कसा सेव्ह करायचा आणि कसा कंपाईल करून तो रन करायचा आहे. मग सेव्ह केल्यानंतर जी प्रोसेस आहे ती म्हणजे कंपाईल. मी मागच्याच लेक्चरला सांगितल्याप्रमाणे काय आहे? कंपाईल करणे एखादा प्रोग्राम म्हणजेच काय आहे? तर तुमच्या सी प्रोग्रामची काय होते? एक एक्झिक्युटेबल फाईल तयार होते. म्हणजे तुमचा जो हाय लेवल लँग्वेजमध्ये लिहिलेला जो प्रोग्राम असतो तो कशामध्ये कन्वर्ट होतो? तर मशीन लेवल लँग्वेजमध्ये. म्हणजेच काय? तो लो लेवल लँग्वेजमध्ये तो कन्वर्ट होतो. म्हणजे कंपाईल करणे म्हणजेच काय प्रोग्राम? तर कन्व्हर्जन ऑफ द फ्रॉम हाय लेवल लँग्वेज टू द लो लेवल लँग्वेज मीन्स इट जनरेट्स युअर एक्झिक्युटेबल फाईल. देन लास्ट इज द रन दी प्रोग्राम. ॲक्च्युली मग काय होतं? तुमची एक्झिक्युटेबल फाईल जी असते ती काय होते? तुम्ही ती रन करता आणि कशा प्रकारे रन करता? तर ते .c जेव्हा सेव्ह करता तेव्हाच त्या फाईलला तुम्ही .c हे एक्सटेन्शन देऊन ती फाईल काय करत असता? तुम्ही ती सेव्ह करत असता. मीन्स रन केल्यानंतर ॲक्च्युली द एक्झिक्युटेबल फाईल क्रिएटेड आउट ऑफ द कंपायलेशन अँड विल रन अँड नॉट द .c
फाईल. जेव्हा तुम्ही .cनी फाईल नाही जर तुम्ही सेव्ह केली तर कुठल्याही प्रकारचा तुमचा सीचा प्रोग्राम काय होऊ शकत नाही, रन होऊ शकत नाही. त्यामुळे नीट लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा सेकंड जे ऑप्शन आहे सेव्ह करण्याचं प्रोग्राम, त्यावेळेला तुमच्या प्रोग्रामचं नाव तुम्ही ते काहीही द्या, मग ते तुमच्या मनावर आहे की तुम्ही प्रोग्रामला काय नाव देताय. पण ते सेव्ह कसं करणार आहात तुम्ही, .c मीन्स तुम्ही ॲडिशनचा प्रोग्राम केलेला आहे आणि तो टाईप केलेला आहे, आता तुम्हाला तो सेव्ह करायचा आहे. मग तुम्ही तो कसा नावाने सेव्ह करणार आहात, तर ॲड.c ह्या एक्सटेन्शननी ती फाईल काय करणार आहात तुम्ही, सेव्ह करणार आहात. मग ती सेव्ह केल्यानंतरच तो प्रोग्राम जो आहे तो तुमचा कंपाईल होऊन नंतर तो काय होणार आहे, रन होणार आहे. इन डिफरंट कंपायलर वी हॅव डिफरंट ऑप्शन्स फॉर कंपायलिंग अँड रनिंग. आता सीचे सुद्धा भरपूर कंपायलर आहे, पण